अँटी करप्शन ब्युरोनं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 3 प्रमुख आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांविरोधात 120 ब कलमाखाली गुन्हा नोंदवलाय। क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजेच संघटितपणे गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या यादीमध्ये कोण कोण अधिकारी आहेत ते बघा। राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर वासुदेव तायडे, वैद्यकीय शिक्षण उपसंचालक प्रवीण शिंगारे आणि माजी उपसचिव गोना रणखांबे। वैद्यकीय उपकरणे खरेदी करून ती बसवून सुरू झाल्यानंतर विक्रेत्याला 10% रक्कम देण्यात येते असा एक शासकीय नियम आहे। पण हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवला गेला आणि विक्रेत्याला मशीन ताब्यात येण्याआधीच त्याला संपूर्ण रक्कम दिली गेली आणि इथूनच त्या संपूर्ण घोटाळ्याला वाचा फुटली। एक नजर टाकूया वैद्यकीय उपकरणं खरेदी करताना कशा प्रकारे घोटाळा करण्यात आला त्यावर। 2009 मध्ये या वैद्यकीय उपकरणांची खरेदी झाली। मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी ही खरेदी करण्यात आली। पुण्यात 10 व्हेंटिलेटर्सची खरेदी झाली। औरंगाबादसाठी 2 व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले, तर नागपूर आणि कोल्हापूरसाठी एकेका व्हेंटिलेटरची खरेदी झाली। एका व्हेंटिलेटरची किंमत बाजार भावानुसार 11,31,714 रुपये होती, पण या ठिकाणी खरेदीचा दर मात्र 30,40,000 रुपये दाखवण्यात आला। एकूण 14 व्हेंटिलेटर्सची किंमत होती 1,58,44,000 रुपये, पण खरेदी झाली 4,25,60,000 रुपयांना। 2010 मध्ये औरंगाबाद हॉस्पिटलसाठी कॅन्सर निदान करणारी लिनॅक मशीन खरेदी करण्यात आली, पण त्यातही गैरव्यवहार झाला। 10 कोटी रुपयांची मशीन 17 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली, पण ही खरेदी ज्यांच्या परवानगीने झाली आहे ते मात्र याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत। माझं म्हणणं त्याच्यात काहीच नाही आहे। जेव्हा आता सर्व इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे तर नो कॉमेंट, इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन। अँटी करप्शन ब्युरोने या तपासाचा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे सोपवलाय। त्यामुळेच एरवी या विभागाच्या प्रगतीचा डांगोरा पेटणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आपल्या या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कधी करणार हा प्रश्न आता विचारला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद बोधारे सोबत अजित मांढरे, IBN लोकमत, मुंबई।